या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मासुर्लीपैकी विद्यामंदिर कुंभारवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना युगप्रवर्तक सोशल वर्क फाउंडेशनच्या वतीनं विश्व विक्रमवीर भारतभूषण डॉक्टर केदार साळुंखे यांचा वाढदिवस विद्यामंदिर कुंभारवाडी इथं साजरा करण्यात आला. डॉक्टर केदार साळुंखे यांनी वाढदिनी पटांगणात वृक्षारोपण केलं. केदार साळुंखे यांनी स्केटिंग, सायकलिंगमध्ये अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत. वयाच्या 2.5 वर्षापासून सराव चालू असून 6व्या वर्षी विश्वविक्रम, वयाच्या 7व्या वर्षी डॉक्टरेट, आजपर्यंत जागतिक पटलावर मिळालेले पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते झालेला सन्मान आणि विविध शेकडो पुरस्कार मिळवले आहेत. ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या खाऊच्या पैशातून साठवलेले पैसे शालेय साहित्य वाटप करून आदर्श घालून दिलेला आहे. साळुंखे यांच्या आई आणि सोलापूर येथील पोलीस उपनिरीक्षक स्वाती गायकवाड साळुंखे यांनी मुलांना मार्गदर्शन केलं. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी विजय साळुंखे, मुख्याध्यापक युवराज पाटील, प्रसन्नजित कारंडे, संभाजी पाटील, सहाय्यक शिक्षक विजय तळेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष धनाजी सुतार, अंगणवाडी सेविका सिंधुताई सुतार, मदतनीस, आयडियल अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मासुर्ली कुंभारवाडीहून कॅमेरामन तुकारामसह राहुल कांबळे. तर आपण त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना आपण नेक्स्ट टीव्हीच्या वतीनं सर शुभेच्छा. मी माझ्या मम्मी पप्पांनी दिलेल्या पैशातून हे सगळं ह्यांना दिलेलं आहे. मला त्याचा अभिमान आहे की मी एवढ्या लहान वयात असे काम करायलं आणि मी येणाऱ्या माझ्या पुढच्या बड्डेंना पण असेच वेगवेगळ्या गावातल्या मुलांना भेट देईन. कसं शेवटी तो माझा मुलगा आहे, मला अभिमान तर आहेच त्याचा. पण त्याचे जे कष्ट आहेत ते खरोखर वाखाणण्याजोग आहेत. कारण त्यांनी जे कष्ट केलेत हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. त्याचे बाबा अमरावतीला होते, सोलापूरला होते. मीच त्याच्याबरोबर असायची. जेव्हा त्यांनी पहिलं पाऊल टाकलं ग्राउंडवरती 2.5व्या वर्षी, तेही आम्ही आपलं सहज काय करतो बघायला म्हणून गेलो. ज्या दिवशी तो पहिल्या दिवशी स्केटिंगच्या ग्राउंडवरती गेला, दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी प्रॅक्टिस केलं. तो लोकल खेळला, अंडर 6मध्ये तो स्टेट पण खेळून आला. पण नंतर असं चाललं की बाबा ह्याच्यामध्ये म्हणजे त्याच्याकडे खूप एनर्जी होती. मी प्रत्येकाला विचारायचे, हा एवढा आहे की आगाऊ आहे, आगाऊ आहे. मला मग नंतर बऱ्याच जणांनी सांगितलं तो आगाऊ नाहीये. तर आपण त्याचं जेव्हा 20 वर्ष वय होईल तेव्हाचा जर का तुम्ही विचार केला तर तेव्हा येणारी कामाला येणारी एनर्जी ही आत्ता त्याच्यामध्ये आहे.